मांडला ते महाराष्ट्रातलं घरंदाज आणि देखणं व्यक्तिमत्व संभारणी पाटील साहेब. पवार साहेब, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष PR पाटील दादा, आपल्या कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस रावसाहेब पाटील, आमदार माजी आमदार राजू आवळे, आमचे या जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे VB पाटील साहेब, छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक साहेब, माननीय मुकुंद देसाई साहेब, प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, युवराज रनवरे, सर्वच मान्यवर, महाराष्ट्रातून आलेले आपण साखर कामगारांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींना, स्वर्गीय साथी किशोर पवार, BR पाटील, RB शिंदे, शंकरराव भोसले, अनेक मान्यवरांनी चळवळ इथपर्यंत आणून ठेवलेली आहे. त्यांचं स्मरण मगाशी सुरुवातीलाच आपण सगळ्यांनी केलं. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने आणि बंद पडलेले खाजगी कारखाने सहकारात आणण्याचा एक काळ होऊन गेला. खाजगी कारखाने बंद पडले आणि त्याचं सहकारीकरण पवार साहेबांच्या कालखंडात सुरुवातीच्या काळात झालं. आम्ही तरुणपणी ते बघितलं. आज परिस्थिती बदलली आहे. सहकाराच्या ऐवजी खाजगी कारखानदार महाराष्ट्रात वाढलेले आहेत. मगाशी मला रावसाहेब पाटलांनी आणि काही लोकांनी आकडेवारी दाखवली. सहकारी कारखान्यांच्या जवळपास तेवढेच आता साखर कारखाने खाजगी झालेले आहेत. आणि म्हणून आपल्या प्रतिनिधी मंडळाच्या समोरची आव्हानं फार मोठी आहेत. खाजगी कारखान्यात फायद्याचा दृष्टिकोन असणारी लोक मॅनेजमेंट बघतात, त्यांच्याकडूनही तिथल्या कामगारांना न्याय मिळवून द्यायचा. आणि सहकारी सत्वावरची कारखाने जी आपल्या सगळ्यांचे आहेत त्याकडूनही न्याय मिळवून द्यायचा. मी तुमच्या पुढे इथं येऊन साखर कारखानदारी समोर काय आव्हान आहेत हे सांगायची हे व्यासपीठ आहे असं मला वाटत नाही. फक्त एकच आहे की साखर कारखानदारी समोरची आव्हानं समजून घेताना जसे या राज्यातल्या ऊस उत्पादकांचे प्रश्न समजले जातात तसे साखर कामगारांचे प्रश्न समजत ते प्रश्न सुटले पाहिजेत महाराष्ट्रातले. हा दृष्टिकोन प्रश्न सोडवणारे सगळ्यांनी ठेवला पाहिजे. प्रश्न सध्याच्या कायद्याची व्यवस्था तशीच राहिली असती तर कदाचित एवढे वाढले नसते. पण आता कायदेच बिघडलेले आहेत किंवा कायद्यांना ट्विस्ट केलं आहे किंवा कायदे हे असे करण्यात आलेले आहेत की रोजंदारीवरच्या कारखानदारांची संख्या दिवसेंदिवस प्रत्येक कारखान्यात कामगारांची संख्या रोजंदारीवरच्या वाढलेली आहे. कॉन्ट्रॅक्टने कारखाने चालवायला देता येऊ शकतात. तुम्ही जर टेंडर काढलं आणि सांगितलं मला छत्रपती साखर कारखाना चालवायचा आहे, नाही कल्पना तुमची आत्ताच तुम्ही चेअरमन झालाय त्यामुळे तुमच्यासाठी नाही पण कुणाच तरी नाव घ्यायचं म्हणून मी तुमचं नाव घेतोय. पण आता या देशात असं चालू आहे की हा कारखाना X कारखाना Y कारखाना चालवायला जायचं तर टेंडर काढलं तर ती लोक येतात, अधिकारी नेमतात, कामगार नेमतात, त्यांचे पगार भागवतात, सगळे सीझन झाल्यावर परत निघून जातात. तुम्हाला परत वाटलं तर दुरुस्त करायला साफसफाई करायला पण माणसं मागे ठेवून रोजंदारीच्या कामगारांच्याकडून ती काम करून घे. लायबिलिटी काय नाही अशी आज देशामध्ये परिस्थिती झाली आहे. कारण कामगार कायदे फार स्वस्त आणि मऊ झालेले आहेत. एकेकाळी आम्ही श्रीपाद अमृत डांगेंचा मुंबईतला सैलाब बघितला. सगळी मुंबई बंद व्हायची. रोजा देशपांडेंनी पुकारला की सगळे गिरणी कामगार महाराष्ट्रात मुंबईतल्या रस्त्यावर यायचे. त्या दिवशी सुट्टी मिळायची. आज मला महाराष्ट्रात आणि देशात कुठेही कामगारांची आंदोलनं चालू आहेत किंवा फार मोठ्या संख्येनं तिथं प्रश्न सुटायला लागले आहेत आंदोलनामुळे असं चित्र दिसत नाही. कारण राज्यकर्त्यांची मानसिकता आणि तिथल्या स्थानिक
लोकांची मानसिकता प्रत्येक गोष्ट मॅनिप्युलेट होते अशी झालेली आहे. त्यामुळे साखर कारखानदारीच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज कारखान्यामध्ये 30% 40% कामगार कंत्राटी कामगार किंवा रोजंदारीवरचे कामगार यायला लागले. त्यामुळे आमचे जे मूळ प्रश्न कायम आणि हंगामी जे कामगार आहेत त्यांचे प्रश्न वेगळे राहायला लागले. अलीकडच्या काळात मी मगाशी सांगितलं तसं कामगारांच्या कायद्यांमध्ये काही बदल देशपातळीवर झालेले आणि त्यामुळं बरीचशी मुभा आहे. 300 पेक्षा कमी कामगार असतील तर वेगळे कायदे आहेत, 300 पेक्षा जास्त वाढले तर तुम्हाला वेगळे कायदे आहेत. मग 300च्या वर नेवायचेच नाहीत कामगार, त्याच्या आतच संपवायचा विषय. म्हणजे मग वरच्यांना घरी कधी घालवायचं हा माझा अधिकार राहतो. असे देखील लूपहोल्स आहेत. आणि मला खात्री आहे की जशी जशी देशाच्या अर्थव्यवस्थेवर पुढची आव्हानं वाढतील तशी अधिक गुंतवणूक देशात यावी म्हणून हे कामगार कायदे अजून शिथिल करण्याचा धोरण निवडणुकांच्या टाइम टेबलप्रमाणे पुढं मागं होत राहील. म्हणजे एकंदर कामगारांचं संरक्षण करणं हे फार मोठं आव्हान देशातल्या कामगार नेत्यांच्या पुढे आहे. आणि मग कामगार कष्ट करणारा जो कामगार आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का असा झाला आहे याचाही थोडासा विचार तुम्ही करा. काल परवा मी बातमी वाचली की बेंगलोर शहर हे जगातलं 6वं IT हब तयार झालेलं आहे. अमेरिकेतली 3 शहरं, चायनाचं बेजिंग नावाचं एक शहर, 4थं अजून एक 5वं कुठलं तरी आणि 6वा बेंगलोरचा नंबर लागला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक कॉम्प्युटरवर बसून काम करतात की जगात आपला 6वा नंबर बेंगलोर शहराचा लागलाय. मग पुणे बाकीचे तर आहेतच सगळे. मी हे यासाठी सांगतोय की हा एक सुखवस्तू मध्यम वर्ग तयार झाला आणि मध्यम वर्गाची या सुखवस्तूची संख्या वाढल्यामुळं या लोकांचं सगळ्यांचंच दृष्टिकोन कष्टकरी वर्गाकडे बघण्याचा हा फार आता आपुलकीचा राहिलेला नाही. समाजाचं मन काय हे मी तुम्हाला सांगतोय. समाजात आता जास्त कन्सर्न कुणाला आहे? शहरात राहणाऱ्या, एअर कंडिशनमध्ये बसून काम करणाऱ्या, कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या मोठ्या लोकसंख्येचा हा एक मध्यम वर्ग प्रचंड. मनमोहन सिंग साहेबांचं ज्यावेळी सरकार आलं आणि प्रगती या देशात 10 वर्षात झाली त्यानंतर एक मोठा मध्यम वर्ग या देशात तयार झाला. मग दुचाकीची संख्या वाढली, 4 चाकीची संख्या वाढली. जगाच्या पाठीवर एवढ्या वेगानं त्या काळात वाढ झाली. त्यात पवार साहेबांचा आग्रह असायचा की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे दिल्याशिवाय आम्ही आमचे शेतीबद्दलची धोरणं कमी कुठं करणार नाही. त्याचा परिणाम हा झाला की दरवर्षी पवार साहेबांनी आधारभूत किमती वाढवल्या. माझ्या इस्लामपूर सारख्या ठिकाणी, वाळवे तालुक्याच्या ठिकाणी हायेस्ट सेल 2 व्हीलरचा, हायेस्ट सेल 4 व्हीलरचा त्या भागात, सगळ्याच भागात असेल पण मी माझं उदाहरण सांगतोय. हे का झालं तर ग्रामीण भागात पहिल्यांदा 2004 ते 14 ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम त्या काळात झालं. त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू मी म्हणतोय तसं शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात वाढलं. शहरीकरण वाढल्यावर हा मध्यम वर्ग एक मोठा शहरात तयार झाला. त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांना जास्त महत्त्वाचे वाटायला लागले आणि मग यातल्या त्यात साखर उद्योग हा थोडासा मागं राहिलेला ग्रामीण भागातला उद्योग आहे, त्याचे प्रश्न लगेच सोडवलेच पाहिजेत अशी मानसिकता राज्यकर्त्यांच्यात कमी व्हायला लागली. आज आपल्यासमोर हे प्रश्न आहेत की आपले प्रश्न पुढं मांडायचे तर कायदे, कामगारांचे कायदेही कमकुवत आणि वेगळ्या पद्धतीनं झालेले आहेत. आमचे प्रश्न मांडत असताना आम्ही एखादा कारखाना बंद करतो म्हटलं तर मॅनेजमेंटच्या हातातच आता अलीकडे जास्त अधिकार आहेत आणि त्यामुळं आपल्याला मॅनेजमेंटला गोंजारूनच आता निर्णय घ्यावे लागतात. संघर्ष करून टोकाचा निर्णय घ्यायचा तर आता सामाजिक परिस्थितीत त्या बाबतीत अलीकडच्या काळात असं कुठं फारसं उदाहरण झालेलं नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अधिक संघटित झालं पाहिजे. खाजगी क्षेत्रातले जे कारखाने आहेत त्या कारखान्यातल्या कामगारांना देखील संघटित तुम्ही केलंच असेल यात माझ्या मनात शंका नाही. पण हे खाजगी कारखानदार आणि सहकारी क्षेत्रातले कामगार कसाही असो, खाजगी असो नाही सहकारी असो, कामगार हा आपला इंटरेस्ट आहे. कारखाना कसा का असेना खाजगी असो नाही आता झालेलेच आहेत त्यामुळे त्याच्यावर तत्वज्ञान सांगण्यात आता काय फार अर्थ आहे असं नाही.
कुठला 20,000 झाला, कुठला 25,000 झाला आणि कुठला 2,000 राहिला, हा प्रश्न वेगळा आहे. पण आपला जो त्या मशीनच्या मागे उभा राहिलेला कामगार आहे, त्या कामगाराच्या हिताची जोपासना करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे. कामगार प्रतिनिधी मंडळ हा सतत प्रयत्न आजपर्यंत करत आलेली मी 1984 सालापासून बघत आलेलो आहे. आणि साथी किशोर पवारांचा हट्ट कसा असायचा, आम्ही सगळे टेबलवर गोळा झालो तरी ते ऐकायचे नाहीत आणि मग शेवटी कुठंतरी तडजोड व्हायची आणि प्रश्न निघायचा. पण यात साखर चळवळीतल्या सगळ्या नेतृत्वाने कायम ही कारखानदारी आपली आहे, ग्रामीण भागातल्या तरुणांची आहे, शेतकऱ्यांची आहे असं समजून साखर चळवळीने देखील कधी गेल्या 50 वर्षात कधी निगेटिव्ह किंवा अडवण्याचं धोरण कधी स्वीकारलं असं मला वाटत नाही. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. कामगारांची साथ असेल तर कारखाने उत्तम चालतात. कारखान्यात फार क्वचित काही उदाहरणं आहेत की जिथं महाराष्ट्रात कामगार आणि कारखानदार पटलं नाही आणि काही प्रश्न तयार झाले. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कायम, मी गेले 40 वर्ष 45-50 वर्ष बघतोय, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न सहजासहजी सोडवण्याचं काम आपण सगळ्या चळवळीनं केलंय. पवार साहेब हा कोणत्याही प्रश्नाचा आपल्याला आधार वाटतात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला कुठलाही प्रश्न तयार झाला, शेतीतला हो, नागरी प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो, सुटत नाही म्हटलं की लोकांना आजही पवारसाहेबांची आठवण येते. सरकार कुणाचंही असो, सरकारच्या ऐवजी पवारसाहेबांच्याकडे जाऊन प्रश्न सांगावा असं वाटतं, कारण ते सगळ्यांचे प्रश्न आजही आत्मीयतेने ऐकतात. मी तात्यासाहेब काळे, आपण गोविंदराव अधिक साहेबांच्या वेळेपासून मी तुम्हाला ओळखतोय. आपण सहकार चळवळीत बरेच वर्ष काम केले, या कामगार चळवळीत, आणि आज तुम्ही या संघटनेचे प्रमुख झालेले आहात. सगळी जुनी माणसं आसपासची गेलेली आहेत आणि आता तुम्हालाच आम्ही तरुण म्हटलं पाहिजे अशी परिस्थिती झालेली आहे, कारण तुम्ही खंबीरपणाने या सगळ्यांचं नेतृत्व करतात. कामगारांच्या कुठल्याही प्रश्नासाठी आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. या राज्यातल्या ऊस, मगाशी आमच्या पृथ्वीराज जाचक साहेबांनी इन्कम टॅक्सचा उल्लेख केला. इन्कम टॅक्सची सोडवणूक गेले 20-25 वर्ष, ती सोडवणूक प्रत्येक कारखान्याची पवारसाहेबांच्यामुळे झालेली आहे. प्रश्न आत्ता सुटला हे मान्यच करावं लागेल, पण यापूर्वी ही प्रश्न सोडवत असताना ही पुढं ढकलणं आणि सगळं आजचं मरण पुढं ढकलण्याचं काम हे पवारसाहेब नसते तर कदाचित 20 वर्षापूर्वीच अनेक कारखान्यांना इन्कम टॅक्स लागला असता. आणि त्यामुळे हे काही प्रश्न महाराष्ट्रातल्या कारखानदारीत या तयार झाला तर आदरणीय पवारसाहेब हेच त्यात लक्ष घालतात. संशोधनावरही पवारसाहेबांचं लक्ष आहे. अधिक संशोधन झालं पाहिजे, AI मधून जास्त उत्पादन कसं निघालं पाहिजे यासाठी सगळ्याच उत्सुकता ही आजही पवारसाहेबांची आहे. काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सकाळी 10 वाजताची मीटिंग संपून तातडीने ताबडतोब लगोलग 4-4.5 तासाचा प्रवास करून ते कोल्हापूरला आले. त्यामुळं जिद्द काय असते हे पवारसाहेबांच्याकडून महाराष्ट्रातली प्रत्येक पुढची पिढी शिकेल आणि ती जिद्द महाराष्ट्रातल्या साखर चळवळीतल्या तुम्हा सगळ्यांच्यात आहे. मी तुमच्या या चळवळीला शुभेच्छा देतो. 10% जे फरक आहे तो पृथ्वीराज जाचक साहेबांनी दिलेला आहे, त्यांचं अभिनंदन करतो. आता काय त्यांच्यावर जरा आशीर्वाद वरणच आहे, त्यामुळं देव पावल्यावर काय अडचण काय, पण त्यांनी निर्णय चांगला घेतला आणि कामगारांच्या निर्णयाला दुजोरा दिला. याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.